हाय एव्हरीवन, मी वर्षा पाटील आणि माझ्या आजच्या आणि रोजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. आजपासून मी माझा ब्लॉग करणं सुरू केलेलं आहे. फर्स्ट टाईम आहे ना, तर बोलताना थोडासा अडखळते, तर थोडं समजून घ्या. मी माझ्या लाईफमधल्या म्हणजे माझ्या दिवसभरातल्या सगळ्या घडामोडी तुम्हाला आता ब्लॉग्समध्ये दाखवणार आहे. तर अपेक्षा आहे की सर्वांना त्या आवडतील. सगळेजण माझं यूट्यूब चॅनल लाईक आणि शेअर करतील, सबस्क्राईब करतील. प्लीज मला सपोर्ट करा आणि जे काही असेल ते मी दाखवणार आहे. मग मी गाऊनवर असू देत किंवा काही काम करताना असू देत, कारण जे नॅचरल आहे ते दाखवण्यात कधीही फेक करण्यासाठी खूप काही आपल्याला करावं लागतं, घडामोडी दाखवाव्या लागतात आणि मला ते काही पटत नाही. त्यापेक्षा आपण जे आहे जसं आहे, मी जशा याच्यामध्ये आज आहे. ॲक्च्युली काय झालं ना की मी खूप दिवसापासून विचार करत होती की मी ब्लॉग्स बनवावे, पण मला पण कदाचित जे पण नवीन ब्लॉगर्स किंवा ब्लॉग बनवणारे लोक आहेत ज्यांची इच्छा आहे त्यांना असं वाटत असेल की बनवायचे की नाही बनवायचे. सेम तीच थिंकिंग माझी पण होती. मी खूप दिवसापासून विचार करत होते की ब्लॉग्स बनवू की नको बनवू, कोणी माझ्याविषयी काही विचार करेल किंवा काय म्हणेल की कसं काय. शेवटी आज विचार केलेला मी काल की मी आता ब्लॉग्स बनवणार आणि डेली ब्लॉग्स बनवणार. पण झालं काय, आज आमच्या इथे या घराला झाले 10 वर्ष आणि 10 वर्षानंतर थोडंसं घराचं रिनोव्हेशन वगैरे आम्ही केलं, म्हणजे फरशी वगैरे बसवली. तर ते मी माझ्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला दिसेल. आणि राहत्या घरात जर काम चालू असेल तर घराची काय कंडिशन होते आणि घर आवरण्यामध्ये काय दमछाक होते हे तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. तरी आज जे पण काही आहे ते तुम्हाला त्याच्यात दिसतेलच. त्याच्यात फेक तर तुम्हाला काही नाही आहे. तुम्ही असं म्हणू नका की या बाईने काय आवरलं होतं की नव्हतं आलं, कारण खूप काही आम्ही गणपती बाप्पात आमच्या इथं बसले नाहीच. माझा खूप मूड खराब झाला. मी ॲक्च्युली गणपतीचं डेकोरेशनपासून ब्लॉग सुरू करणार होते की 10 दिवसाचे गणपतीचं आपण आरती वगैरे सगळं काही दाखवूयात. पण आमच्या इथे आमच्या गावाकडे असं म्हणतात की ते भाऊबंदकीचे लोक आहेत, त्यातलं कोणीतरी वारलं म्हणून आमची गणपती काही बसवला नाही. आमच्या इथे गणपतीची पूजा काही झाली नाही. पण आमच्या घरात आवरावर झालेली होती. पण त्यानंतर आवरल्यानंतर ही टाईलवाले लोक आले आणि त्यांनी एका दिवसात माझ्या घराची काय अवस्था केली आणि आम्हाला काय आवरावं लागलं असेल हे तुम्ही याच्यामध्ये बघा. आणि माझ्याकडे मी नॅचरल सोप्स वगैरे बनवते आयुर्वेदिक, तर त्याचा आता सुरुवातीला रिस्पॉन्स खूप चांगल्या प्रकारे आलेला आहे. म्हणजे मी होममेड सोप बनवते. तर ते होममेड जे सोप आहेत तर त्या सोपमध्ये मी सुरुवातीला असं बनवायचं म्हणून बनवले, पण लिटरली तुम्हाला खरं सांगू 2 दिवसात सगळे सोप गेलेत आणि 1 दिवस फक्त गॅप पडला. मला